हे गाइस, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. मी 4 दिवसापूर्वी माझ्यासाठी फ्लिपकार्टवरून एक माईक ऑर्डर केलं होतं. का तर मी बाहेर व्हिडिओ बनवायचे ना, बाहेर एवढा नॉईज येतो ना की माझा व्हिडिओच व्यवस्थित होत नव्हता आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत स्पष्ट पोहोचतच नव्हता. त्यासाठी सतीशनं माझ्यासाठी हे ग्रीन एरोचं माईक ऑर्डर केलं, जे की फ्लिपकार्ट, अमेझॉन यावरती मोस्ट सेलिंग माईक होतं. चला तर मग आता हे माईक मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवते की हे माईकमध्ये कसं आहे. हा माईक घेण्या अगोदर आम्ही एवढं रिसर्च केलं फ्लिपकार्ट, अमेझॉनवरती, त्याच्यावरती पूर्ण रिव्ह्यू बघितले. मग नंतर आम्ही यूट्यूबला पण खूप सारे व्हिडिओ बघितले. मग एवढं कम्पेअर केल्यानंतर फायनली आम्हाला ग्रीन एरोचा माईक आवडला आणि मग आम्ही तो ऑर्डर केला. चला तर मग आता हा माईक अनबॉक्स करून बघूया मध्ये कसा आहे तर. अनबॉक्सिंग करण्याची खुशी खूपच वेगळी असते. मध्ये किती छान असेल हे बघायला तर खूप छान वाटतं. मध्ये बॉक्स निघलंय असं ग्रीन एरोचं. हे आम्हाला माईक आहे. बॉक्स ओपन केला नाही का याच्यामध्ये ना वॉरंटी कार्ड येतं. 1 इयरची वॉरंटी याच्यामध्ये, जर माईक खराब वगैरे झाला किंवा आवाज व्यवस्थित नाही आला ना त्याच्यासाठी. बॉक्सची पॅकिंग वगैरे खरंच मस्त दिली. हे बघा ग्रीन एरोचं आहे. हे आतून बॉक्स आलेलं आहे. बॉक्स मस्त दिलेलं आहे. याच्यामध्ये चार्जिंग होते. इथं हे बघा ते मतलब माईक चार्जिंग लागले तर इथं पर्सेंटेज दाखवते. हे 2 माईक आहे आणि हे रिसिव्हर आहे, फोनला कनेक्ट करण्यासाठी आहे. हे बघा हे माईक आहे. एकदम असे छोटे पण आहे आणि दिसायला पण क्यूट आहे की ज्याने इथं मी लावू शकते त्याला. आणि इथून मग तुम्हाला असं दिसायला पण छान दिसतं आणि आवाज पण इथं जवळ येत जाईल आणि क्लिअर पण येत जाईल. बाहेरचा नॉईज वगैरे येताना नाही. तसं तर मी तुम्हाला टेस्ट तर करूनच दाखवलं. आता फक्त मी तुम्हाला अनबॉक्स करून दाखवलं की मध्ये बॉक्समध्ये कसे आले हे माईक. तर आता हे तर बघितलं तुम्ही. अजून याच्यामध्ये काय काय आलंय मी ते दाखवते तुम्हाला. हा छोटा बॉक्स आहे ना, याच्यामध्ये हे केबल आणि हे अडॅप्टर आले, जे आयफोन 15च्या खालचे फोन आहे ना त्याला कनेक्ट करण्यासाठी. आता ना मी हे रिसिव्हर आणि अडॅप्टर कनेक्ट करते आणि हे मोबाईलला कनेक्ट करून आपण माईकची टेस्टिंग करू की आवाज कसा येतो. आता ना हे माईकच्या साईडला ना पॉवरचं बटन दिलंय ऑन ऑफ करण्यासाठी. याला थोडंसं प्रेस करून ठेवलं ना की असं माईक ऑन होतं. हे बघा याच्यामध्ये असे ग्रीन लाईट्स लागतात म्हणजे माईक ऑन झालेले. आतापर्यंत तुम्हाला जो माझा आवाज येत होता की तो बिना माईकचा येत होता. आता इथून पुढे जो आवाज येईल तुम्हाला माझा तो माईक नाही येईल. आता तुम्ही मला सांगा कमेंट करून की तुम्हाला माझ्या आवाजामध्ये काय फरक वाटतंय माईक असताना आणि माईक नसताना. तर गाईज आता मी बाहेर आली आउटडोर शूट करण्यासाठी. आता आपण कम्पेअर करणार आहोत माईक असताना आणि माईक नसताना कसा आवाज येतो. चला तर मग बघूया. तर गाईज आता मी बाहेर आली आउटडोर शूट करण्यासाठी. तर मी आता कम्पेअर करणार आहे माईक असताना आणि माईक नसताना कसा आवाज येतो. चला तर मग बघूया.